सतीश साफेकर. मला वयाच्या 11व्या वर्षी एक छंद घडला, तो म्हणजे स्वाक्षरी जमा करायचा. लहानपणी मला नाटकं बघायची आवड होती. नाटकं बघायचं, बाळ कोळकर नाटक, शरद तंजाचं नाटक, राजा प्रसाद नाटक बघायचं आणि बघायला मुलांना सांगायचं मी या नाटकाला जवळनं पाहिला. मुलं म्हणायची खोटं बोलतोस तू. मग करायचं काय? मग मी दिनमध्ये जाऊन मध्यंतरामध्ये सही घ्यायला लागलो आणि मुलांना दाखवायचं की ही बघा मी यांना पहिल्यांची सही. तरी मुलं गप्प बसली आणि तिथनं हा माझा प्रवास सुरू झाला. तर यही काय झालं, इंदिरा गांधी ठाण्याला आल्या होत्या इमर्जन्सी नंतर. काही गर्दी नव्हती पण आमच्या डोक्यात ते भूत आणि गणित होतं. तर रागाने मी त्यांची सही घेतली नाही. मागून मला पश्चाताप झाला की त्यांची सही माझ्याकडे नाही आहे, त्यांची सही माझ्याकडे नाही आहे. मग आत्ता मध्ये 2 वर्षापूर्वी एका व्यक्तीने मला त्यांची स्वाक्षरी आणून दिली. हा आत्ताचा काळ. एक दिवशी काय झालं, मुंबईला जॅकी चॅन येणार सगळ्यांना कळलं होतं किंवा जॅकी चॅन येणार, पण कुठे येणार काय येणार काही माहित नव्हतं. अक्षरशः मी एअरपोर्टवर दबादबून बसलो पण त्यावेळेला तिथे घेता आली नाही. मग मुंबईला एका ज्या हॉटेलने उतरला तिथे एक प्रेस कॉन्फरन्स होती, तिथे मला जाता आलं नाही. पण लांबून त्याला पाहिलं, म्हटलं ह्या माणसाला आपण गाठायचं. मग मी काय केलं, तो ज्या त्याचा सीट ज्या मजल्यावर त्या मजल्यावर मी केलं एका लिफ्टच्या साह्याने आणि 2 मिनिटं 3 मिनिट झाले असतील. जॅकीच्या दुसऱ्या लिफ्टवरती आला. फक्त एक बॉडी ऑर्डर कोणी नव्हती, छान फोटोग्राफ फॉर माय सन. आणि तिच्या 2 मिनिटं त्या माणसाला बघितलं की जग ज्याला बघतंय तो माणूस माझ्या जवळ अगदी अर्ध्या फुटाचा 1.5 फुटावर होता आणि स्वाक्षरी करत होता. ही त्याची ती स्वाक्षरी जॅकी चॅनची. सचिन तेंडुलकर माझा आवडता प्लेअर आहे आणि दुसरा प्लेअर आहे माझा ब्रायन लारा. एक दिवशी एका फंक्शनला मी ब्रायन लाराला भेटलो. तर ब्रायन लाराने मला बॅटवर स्वाक्षरी करून दिली. त्यावेळेला 375 असं त्याचा स्कोर, टॉप स्कोर त्यावेळेला होता, तो त्यांनी घेऊन दिला. पुढे 400 आला, त्यांनी मला भेटता आला नाही. पण पुढे भेटल्यानंतर 400 म्हणून एका बॅटवर मी निश्चितपणे करून घेणार आहे. आता हा छंद जोपासता मला खेळाडू, कलाकार, वैज्ञानिक हे सगळे मला बघता आले, भेटता आले. आणि मी काय केलं, माझं डोंगरी जे घर आहे तिथे मी एक माझं म्युझियम बनवलं. कसं बनवलं तर माझा मित्र अमोल सराफ आहे, त्यांनी स्केच करून काही अक्षर स्केच केलं आणि पहिल्यापासून माझ्या घरी मी वसंत गोवारीकरांना बोललो की मी भिंतीवर सही करायला याल का. डॉक्टर गोवारीकर सही केली. बाबासाहेब पुरंदरे आले, ते आले, दिदा फाजली आले, अरुण नारावडे आले, बरेच जण घरी येऊन गेले आणि आज जवळ भिंतीची भरत आली. एक वेगळं एखाद्या गिनीज बुकमध्ये जाईल पण मला कुठे जायचं नाही. का स्पर्धा आली की आपली एन्जॉयमेंट, आपला आनंद संपतो, ही माझी वैयक्तिक धारणा आहे. मला एक वेगळाच आणखी छंद चालला, तुम्ही ग्रॅफॉलॉजीचा. तुमची स्वाक्षरी काय सांगते. आपल्या गार्फिल्ड सोबत स्वाक्षरी बघितल्यानंतर जाणवतं की हा माणूस किती पराक्रमी असेल आणि किती जबरदस्त स्टेट फॉरवर्ड असेल हे त्यांनी स्वाक्षरी बघितल्यानंतर जाणवतं. आणखीन एक स्वाक्षरी आहे आपल्या इथे, ती मी आता तुम्हाला दाखवतोय. ती म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंची. तो एक किस्सा वेगळा आहे. एक दिवशी मॅटला बांधलेला बाळासाहेब आले होते आणि जस्ट आले तेव्हा मी सिक्युरिटी यायच्या आधीच मी घुसलो. म्हणजे बाळासाहेब स्वाक्षरी आहे तुमची, बघितलं नवीन स्टाईल गप देतो आणि आत गेले. म्हटलं आपली आता काय मिळणार नाही, आम्ही सिक्युरिटी करून जाऊ शकत नाही. पण गरवारेमध्ये मी होतो आणि खाल्लं. मला मॅच संपायच्या आधी एक तास मला बाळासाहेब घुसले जाणार नाही. मी धावतच खाली आलो. पण तेवढ्यात बाळासाहेब गाडीत बसले, त्यांनी गाडी निघाली होती, आत लाईट होतं त्यांच्या. माझ्या डोक्यात काय आलं काय कळलं नाही. मी धावत पुढे गेलो. पुढे झाड आहे तिथे उभा राहिलो आणि लांब अशी बाईक दाखवली बाळासाहेबांना. तरी गाडी थांबवली. माझ्या मुलाला आत द्या, मला गाडी घुसली केली आणि मग स्वाक्षरी हवी का कुठे करू म्हटलं बॅडवर करा. तेवढंच बाळासाहेबांनी सांगितलं मला तुझे 2 फोटो हवेत. आणि काय नमवलं याची पोच बी दिली. आता अटलजींनी स्वाक्षरी बघितली तर फार वेगळं वाटतं की एक कवी मनाचा माणूस आहे. राजकारणात प्रेस झाला अक्षरशः. त्याची स्वाक्षरी बघितली तुम्ही तर अत्यंत नाजूक अशी. आज माझी एक वेबसाईट आहे www.autographplease.com. नॉन कमर्शियल आहे, इट्स अ हॉबी साईट. या साईटमधनं मला जगाकडून सगळीकडे पुस्तकात सगळं मिळतोय. हा माझा छंद
पुढे आणखीन वाढेल असं मला वाटतं.